देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या एका महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्याला 9 ऑगस्ट 1942 या दिवशी सुरुवात झाली। हा लढा ब्रिटिश राजवटीचा पाया खिळखिळा करून टाकणारा ठरला। त्यामुळेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात या दिवसाचं विशेष महत्त्व आहे। ब्रिटिश राजवटीचं अस्तित्व मुळापासून उपटून टाकण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली 1942 साली भारतात शेवटचं जन आंदोलन झालं, ते म्हणजे ऑगस्ट क्रांती आंदोलन। दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान 8 ऑगस्ट 1942 ला अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई इथल्या अधिवेशनात भारत छोडो आंदोलन सुरू करण्याचं निश्चित झालं। त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात 9 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींनी मुंबईतल्या गोवालिया टँक मैदानावरून देशातल्या ब्रिटिश सत्तेला अखेरचा इशारा देत चले जावचा नारा दिला आणि संपूर्ण देश पेटून उठला। त्यानंतर लगेचच महात्मा गांधींसह सर्व मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली। ब्रिटिशांच्या दडपशाहीला न जुमानता अरुणा असफ अली यांनी गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकावला। मुंबईत सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटले। देशभरात मोठी निदर्शनं झाली, कामगार गैरहजर राहिले आणि संपही पुकारला गेला। भारतातली ब्रिटिश राजवट संपवणं आणि स्वतंत्र राष्ट्र निर्मिती हा भारत छोडो आंदोलनाचा मुख्य उद्देश होता। त्याला अनुसरून देशातल्या अनेक भागात इंग्रजी राजवटीला न जुमानता स्वतंत्र सरकार स्थापन करण्यात आली। महाराष्ट्रातल्या सातारा इथं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेलं पत्री सरकार त्यातलंच एक। अनेक क्रांतिकारकांनी भूमिगत होऊन या चळवळीला पुढे नेलं। ब्रिटिशांविरोधात भारतात सुरू असलेल्या स्वातंत्र्य लढ्याला गांधीजींनी लोक चळवळीचं स्वरूप दिलं। या लोक चळवळीचा कळस म्हणजे चले जाव आंदोलन। सर्व प्रमुख नेते तुरुंगात असताना जनतेनंच हे आंदोलन पुढे नेलं। भर महायुद्धाच्या काळात सर्व स्तरातल्या भारतीयांनी एकत्र येऊन या क्रांती दिनानंतर ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा केला। खरं तर हे आंदोलन आणि त्यानंतर मुंबईत झालेलं नौदलाचं बंड भारतात स्वातंत्र्य सूर्याच्या उदयाची नांदी देणारं ठरलं। आज ऑगस्ट क्रांती दिन आहे। मुंबईतल्या